नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पर्यावरणशास्त्र या विषयातील दुसरं प्रकरण पाहतोय. त्याचं नाव आहे पर्यावरणीय प्रदूषण. तर आपण पाठीमागील तासाला पर्यावरणीय प्रदूषण म्हणजे काय ही संकल्पना किंवा याच्या व्याख्या आपण बघितलेल्या आहेत. त्यानंतर प्रदूषके पाहिलेली आहेत किंवा प्रदूषकाच्या व्याख्या बघितलेल्या आहेत. आणि वायू प्रदूषण हा प्रदूषणाचा पहिला प्रकार आपण पाहिलेला आहे. वायू प्रदूषणाची व्याख्या, वायू प्रदूषण विषयक 1981चा कायदा, त्यानंतर प्रमुख वायू प्रदूषके जे आहेत ती आपण बघितलेली आहेत. आणि वायू प्रदूषणाचे स्रोत आपण पाहत आहोत. बघूया. तर वायू प्रदूषणाचे प्रामुख्याने 2 स्रोत आहेत. पहिला स्रोत म्हणजे प्रदूषणाचे नैसर्गिक स्रोत आणि दुसरा स्रोत म्हणजे पर्यावरणाचे मानवनिर्मित स्रोत. नैसर्गिक स्रोत म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? तर निसर्गातील जे अनेक घटक आहेत तर ते घटक पर्यावरणीय प्रदूषणाला कारणीभूत ठरतात. त्याला नैसर्गिक किंवा पर्यावरणाचं प्रदूषण करणारे किंवा वायू प्रदूषण करणारे पर्यावरणीय किंवा नैसर्गिक स्रोत असं त्याला म्हटलेलं आहे. उदाहरणार्थ आपल्याला सांगता येईल जंगलाला वणवं लागणं किंवा ज्याला आपण जंगलाला आग लागणं असं म्हणतो. त्याच पद्धतीने ज्वालामुखीचा उद्रेक आहे, विघटनाची प्रक्रिया आहे. विघटन म्हणजे अनेक जे काही सूक्ष्म जीवजंतू असतात किंवा जो सजीव घटक आहे तो कुजत असतो. कुजल्यानंतर त्याच्यातून विषारी वायू बाहेर पडतो, त्याला विघटन म्हणतो आपण. म्हणजे ही विघटनाची क्रिया, तसंच परागकण, दलदल, किरणोत्सर्गी घटक म्हणजे अशा विविध घटकाद्वारे वायू प्रदूषण होत असतं. म्हणजे हे घटक नैसर्गिक आहेत म्हणून त्याला वायू प्रदूषण करणारे नैसर्गिक घटक असं म्हटलेलं आहे. तर ज्वालामुखीचं सुद्धा आपल्याला माहिती आहे विषारी वायू त्याच्यातून बाहेर पडत असतात. किंवा भूकंप असेल तर त्याच्यामधून सुद्धा काय होतं, धूळ वगैरे बाहेर पडते आणि वायू प्रदूषण झालेलं दिसून येतं. त्यानंतर दुसरा प्रकार आहे मित्रांनो वायू प्रदूषणाचा स्रोत, तो म्हणजे मानवनिर्मित स्रोत. आपल्याला माहितीच आहे मानवानं वायू प्रदूषण केलेलं आहे. वेगवेगळी कारखानदारी, जीवाश्म इंधन असेल किंवा क्षेपणास्त्राच्या चाचणी असतील, त्यांची निर्मिती असेल, त्याच पद्धतीने कृषीजन्य सगळ्या क्रिया असतील, फवारणी, रासायनिक खतं टाकणं वगैरे, जशा सगळ्या गोष्टीतून वायू प्रदूषणामध्ये भर पडलेली आपल्याला दिसून येते. आपल्याला माहिती आहे वेगवेगळी कीटकनाशक आपण फवारतो शेतीमध्ये, ते वायूमध्ये मिसळतात आणि हवा प्रदूषित होते. त्याच पद्धतीने खतं जमिनीमध्ये टाकतो आपण, जे ती खतं बऱ्याच वेळा वायूमध्ये विरघळतात आणि हवा प्रदूषणही झालेलं दिसून येतं. बऱ्याच वेळा भुकटी स्वरूपातील किंवा पावडर फॉर्ममधील जी काही बुरशीनाशकं आहेत, कीटकनाशकं आहेत, त्यांचाही वापर आपण शेतीमध्ये करत असतो आणि त्याच्यामुळं काय होतं तर वायू प्रदूषणामध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येते. त्याच पद्धतीने वाहनातून वेगवेगळ्या विषारी घटकांचं उत्सर्जन, कार्बन डायऑक्साईड असेल, कार्बन मोनॉक्साईड असेल, म्हणजे असे वेगवेगळे घटक हे अशा वेगवेगळ्या वाहनातून उत्सर्जित होत असतात. म्हणजे हा सुद्धा घटक कसा आहे तर वायू प्रदूषणाला कारणीभूत ठरणारा मानवनिर्मित घटक आहे. त्याच पद्धतीने औष्णिक वीज प्रकल्प जे आहेत तर त्याच्यामधून सुद्धा मोठ्या प्रमाणावर वायू प्रदूषण झालेलं आपणाला दिसून येतं. त्यानंतर मित्रांनो पुढचा घटक पाहूया आपण, वायू प्रदूषणाचे स्रोत. स्रोत म्हणजे काय तर जिथून वायू प्रदूषण होतं असे जे घटक आहेत त्याला वायू प्रदूषणाचे स्रोत असं म्हटलेलं आहे. तर पहिला स्रोत आहे तो म्हणजे किंवा प्रदूषक आहे पहिलं सल्फर डायऑक्साईड. म्हणजे वायू प्रदूषण हे मूलभूततः नैसर्गिक आणि मानवनिर्मित या घटकामुळे होत असते, याची आपण वरती चर्चा केलेलीच आहे. तर या वायू प्रदूषणामध्ये कोणकोणते घटक किंवा विषारी वायू आहेत तर ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्याला प्रदूषके असं म्हटलेलं आहे. जे प्रदूषण करणारा घटक किंवा प्रदूषणाला कारणीभूत ठरणारा जो घटक आहे त्याला प्रदूषके असं आपण म्हणतो. मग ही प्रदूषके आपण विचारात घेणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीने त्या प्रदूषकाचं किंवा त्या विषारी वायूचं मानवी आरोग्यावरती काय परिणाम होतात, तसंच त्या विषारी वायूचे पर्यावरणावरती काय दुष्परिणाम होतात, म्हणजे याचाही विचार आपण करण्याची आवश्यकता आहे. पहिलं प्रदूषक बघूया मित्रांनो, सल्फर डायऑक्साईड. त्यालाच इंग्रजीमध्ये संज्ञा आहे SO6. म्हणजे या सल्फर डायऑक्साईड हवेमध्ये मिसळतो किंवा हवेमध्ये असतो. तर या सल्फर डायऑक्साईडमुळं श्वसनाचे विकार, हृदय व फुफ्फुसाच्या व्याधी ज्या आहेत असे विकार जडलेले दिसून येतात. तसंच दृष्टीसुद्धा कमजोर झालेली दिसून येते. हे मानवी आरोग्यावरती परिणाम होतात. तर पर्यावरणीय प्रदूषणाचा जर आपण विचार केला तर ह्या सल्फर डायऑक्साईडमुळं क्लोरोसिस, वनस्पतीच्या ऊती मृत पावणे,
जे असं दुष्परिणाम आपणाला दिसून येतो. त्यानंतर दुसरा विषारी वायू आहे मित्रांनो, तो म्हणजे नायट्रोजन ऑक्साईड, त्यालाच NOx असं म्हटलेलं आहे. तर हा नायट्रोजन ऑक्साईड मानवी जीवनावरती किंवा मानवी आरोग्यावरती सुद्धा घातक परिणाम करतो. त्याच्यामध्ये पेरॉक्सी ॲसिटिल नायट्रेट म्हणजे PAN तयार करतो हा नायट्रोजन, आणि श्वसनाचे विकार त्याच्यामुळे मानवाला जडतात आणि निश्चितच त्याचे मानवी आरोग्यावरती परिणाम होतात. तर पर्यावरणाचा जर विचार केला तर या नायट्रोजन ऑक्साईडमुळं आम्लपर्जन्यवृष्टी झालेली दिसून येते. त्याच पद्धतीने पिकांची उत्पादकता कमीही झालेली आपल्याला आढळते. त्यानंतर दुसरं प्रदूषक आहे मित्रांनो, धूळ, धूर आणि धुके. जे लहान लहान मातीचे कण जेव्हा वातावरणामध्ये हवेमध्ये मिसळतात त्याला आपण धूळ म्हणतो, आणि धूर म्हणजे वेगवेगळे जे घटक जळतात किंवा ज्यांचं ज्वलन होतं त्याच्यातून जो विषारी घटक बाहेर पडतो त्याला धूर म्हणतो आपण. आणि धुकं म्हणजे काय, तर ज्याला आर्द्रता म्हणतो आपण. जे पाण्याचं हवेमध्ये असणारं प्रमाण हे जेव्हा खूप जास्त होतं तेव्हा त्याला धुकं असं म्हणतो आपण. त्याच्यामुळं काय होतं तर निश्चितच मानवी आणि पर्यावरणीय घटकावरती आपल्याला वाईट परिणाम झालेले दिसून येतात. सुरुवातीला आपण मानवी आरोग्यावर जे परिणाम होतात त्याचा या ठिकाणी विचार करूया. तर या धूळ, धूर आणि धुक्यामुळं फुफ्फुसाचे जे रोग आहेत ते मानवाला झालेले दिसून येतात. त्याच पद्धतीने वायू घेण्याची जी क्रिया आहे, जे ऑक्सिजन घेणं, कार्बन डायऑक्साईड सोडणं, तर ह्या श्वसन क्रियेवर किंवा श्वासोश्वास क्रियेवरती सुद्धा या धूळ, धुके आणि हे सूक्ष्म कणामुळं विपरीत परिणाम झालेला दिसून येतो. त्यानंतर पर्यावरणाचा जर विचार केला तर ह्या धूळ, धुके आणि धुरामुळं वनस्पतीवरती सुद्धा किंवा पर्यावरणाचंही नुकसान झालेलं दिसून येतं. त्याच्यामध्ये प्रकाश परिवर्तित करून हवामानावर त्याचा परिणाम होतो. जे आपल्याला माहिती आहे, मोठ्या प्रमाणावर धूळ जेव्हा वनस्पतीच्या पानावरती किंवा झाडावरती साठते त्यावेळेस निश्चितच त्यांची गर्भग्रहण प्रक्रिया मंदावते, झाडाच्या वाढीवरती परिणाम होतो. त्याच पद्धतीने त्या पृष्ठभागावरून, धूळ साठलेल्या पृष्ठभागावरून प्रकाशाचं परावर्तन होतं आणि निश्चितच उष्णता वाढलेली आपणाला दिसून येते. त्यानंतर पुढचं प्रदूषक आहे मित्रांनो, तो म्हणजे कण पदार्थ, त्यालाच PM 2.5 आणि PM10 असे हे कणपदार्थ आहेत. तर या कणपदार्थाचे मानवी आरोग्यावर सुद्धा घातक परिणाम झालेले दिसून येतात. या परिणामामध्ये पहिला परिणाम आहे तो म्हणजे श्वसनाचे विकार मित्रांनो जडतात. त्याच पद्धतीने दमा, फुफ्फुस यासारखे जे रोग आहेत तर त्याचा सुद्धा नक्कीच मानवाला या ठिकाणी दुष्परिणाम झालेला दिसून येतो. त्याच पद्धतीने हृदयविकाराचे झटके येणे, हाडं जे आहेत ते हाडं ठिसूळ होणं, तसंच कर्करोग, तसंच जड धातूमुळं सुद्धा विषारीकरण झालेलं आपल्याला दिसून येतं. तर पर्यावरणाचा जर आपण विचार केला तर या PM या विषारी प्रदूषकामुळं पर्यावरणाचाही ऱ्हास झालेला आपल्याला दिसून येतो. निश्चितच जी काही जैवविविधता आहे आपली, त्या जैवविविधतेवरती निश्चितच दुष्परिणाम होतो. जे काही वनस्पतीच्या प्रजाती आहेत, त्याच पद्धतीने वेगवेगळ्या प्राण्यांच्या जी प्रजाती आहेत तर त्याचं सुद्धा या ठिकाणी त्या नामशेष झालेल्या दिसून येतात. म्हणून अशी जी प्रदूषकं आहेत त्याचा आपण विचार करण्याची गरज आहे. हे प्रदूषके कसे कमी होतील याचा विचार केला असता निश्चितच आपण म्हणजेच मानवी जीवन आणि पर्यावरण याचं संरक्षण आपण करू शकतो. त्यानंतर मित्रांनो पुढचं प्रदूषक आहे ते म्हणजे कार्बन मोनॉक्साईड, त्यालाच इंग्रजीमध्ये CO असं म्हटलेलं आहे. तर या कार्बन मोनॉक्साईडमुळं सुद्धा मानवी जीवनावरती वाईट परिणाम झालेले दिसून येतात. जसं रक्तामध्ये जो ऑक्सिजन असतो तर त्याची वहन क्षमता कमी होते. त्याच पद्धतीने हृदयातील रक्ताभिसरण जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला व्यत्यय आलेला दिसून येतो. तसंच वेगवेगळे रक्ताभिसरण संस्थेचे विकार जडतात. जे काही नवजात बालकं आहेत तर त्यांच्यासुद्धा हृदयावरती, रक्ताभिसरण संस्थेवरती विपरीत परिणाम होतो. तसंच स्त्रिया आणि वृद्ध यांनासुद्धा या प्रदूषकामुळं मोठ्या प्रमाणावर धोके संभवतात. तर हे झाले मानवी आरोग्यावर होणारे परिणाम. आणि पर्यावरणाचा जर आपण विचार केला तर या कार्बन मोनॉक्साईडमुळं जागतिक तापमान वाढ ही समस्या उद्भवलेली दिसून येते. हल्ली आपण पाहतो वरवर जागतिक तापमान वाढ होत आहे तर कशामुळे, तर या कार्बन मोनॉक्साईडमुळं. ऑब्जेक्टिव्हला विचारलं जाईल कारण ही आताची ज्वलंत समस्या आहे. जागतिक
तापमान वाढ कार्बन मोनॉक्साईड या प्रदूषकामुळे होते. म्हणजे उष्णतेचं प्रमाण वाढतं हवेमध्ये किंवा वातावरणामध्ये आणि त्याचे घातक परिणाम मानवी आरोग्यावर होतात. उष्माघातासारख्या परिणामांना आपल्याला सामोरं जावं लागतं आणि निश्चितच याच्यामुळे वनस्पतीची वाढसुद्धा आपल्याला खुंटलेली दिसून येते. गर्भग्रहण प्रक्रिया असेल, त्याच पद्धतीने उत्पादन प्रक्रिया, अशा विविध पर्यावरणीय समस्यांनासुद्धा याच्यामुळे धोके संभवतात. त्यानंतर मित्रांनो, पुढचा प्रदूषक किंवा पुढचा घटक आहे तो म्हणजे ओझोन. त्यालाच O3 असं म्हटलेलं आहे. तर या ओझोनमुळे सुद्धा पर्यावरणावरती अनिष्ट परिणाम होतात. निश्चितच या ओझोन वायूला सृष्टीचं किंवा पृथ्वीचं कवच असं म्हटलेलं आहे. आपण रेफ्रिजरेटरचा वापर करतो किंवा AC चा वापर करतो, तर त्याच्यामुळे निश्चितच जे विषारी घटक आहेत ते वातावरणामध्ये सोडले जातात आणि हा ओझोनचा जो थर आहे त्याला छिद्र पडलेली दिसून येतात आणि त्याच्यामुळं सूर्यापासून निघालेली जी अतिनील किरणं आहेत ती डायरेक्ट पृथ्वीवरती येतात आणि त्याच्यामुळे मानवी त्वचा, वेगवेगळे जे काही वनस्पती आहेत तर त्याच्यावरती सुद्धा वाईट परिणाम झालेले दिसून येतात. म्हणून आपण हा ओझोन या प्रदूषकाच्या दुष्परिणामांचा विचार करण्याची गरज आहे आणि आपण अशा आधुनिक बाबीचा जो वापर करतो तर तो वापर टाळणं आवश्यक आहे. AC चे दुष्परिणाम आपल्याला दिसून येतातच, परंतु हा एक पर्यावरणीय दुष्परिणाम अत्यंत मोठा आहे, त्याचा आपण विचार केला पाहिजे. त्याच पद्धतीने पुढचं प्रदूषक आहे ते म्हणजे शिसे. त्यालाच PB असं इंग्रजीमध्ये संज्ञा आहे. तर या शिशामुळं पर्यावरणाचा जर आपण विचार केला तर निश्चितच वातावरणामध्ये शिशाचं प्रमाण वाढतं. जी काही इंधन आपण वापरतो किंवा वाहनांचा वापर करतो तर त्याच्यातून विषारी घटक बाहेर पडतात. त्याच्यामध्ये शिस असतं आणि असं हे शिस श्वसनावाटे फुफ्फुसामध्ये जातं आणि त्याचे निश्चितच फुफ्फुसावरती आणि एकंदरीत मानवी आरोग्यावरती दुष्परिणाम होतात. आणि जर वातावरणाचा विचार केला तर हवा प्रदूषित झालेली दिसून येते. त्यानंतर पुढचं प्रदूषक आहे मित्रांनो ते म्हणजे अमोनिया. त्यालाच इंग्रजीतील संज्ञा आहे NH3. या NH3 या प्रदूषकामुळं मानवी आरोग्यावरती परिणाम होतात. जसं डोळ्यांची जळजळ आहे, नाक, घसा, श्वसनमार्ग, तसं डोळे जे आहेत ते लाल होणं किंवा दीर्घकालीन अंधत्व प्राप्त होणं आणि फुफ्फुसांना इजा होणं आणि बऱ्याच वेळा मानवाचा मृत्यूसुद्धा होऊ शकतो. जे ह्या बाबी आपण विचारात घेण्याची आवश्यकता आहे आणि पर्यावरणाचा जर विचार केला तर ह्या अमोनियामुळं जलचर जे प्राणी आहेत त्यांच्यावरती परिणाम झालेला दिसून येतो. निश्चितच हे जलचर आहेत ते मृत्युमुखी पडलेले दिसून येतात. पाठीमागे आपण बरेच वेळा पाहिलेलं आहे किंवा वृत्तपत्रामध्ये वाचतो, बातम्याला ऐकतो आपण, ज्या अचानक समुद्राच्या काठावरती मेलेल्या माशांचा ढीग किंवा मेलेले मासे पडलेले दिसून येतात. अनेक जे काही जलचर आहेत तेही मेलेले. त्याच पद्धतीने समुद्रातील ज्या काही पान वनस्पती आहेत, वेगवेगळी जी प्रवाळं आहेत तर त्यांच्यासुद्धा निश्चितच वाढीवरती आणि किंवा त्यांच्या वाढीवरती आपल्याला परिणाम झालेला दिसून येतो. त्यानंतर मित्रांनो पुढचा घटक आहे तो म्हणजे हवा प्रदूषण. तर वायू प्रदूषणालाच हवा प्रदूषण असं म्हटलं जातं. तर हा जो कायदा आहे तो 1981 आहे, जे या कायद्यान्वये हवा प्रदूषण करण्यासाठी मज्जाव केलेला आहे, म्हणजेच प्रतिबंध घातलेला आहे. ज्या पण स्वातंत्र्योत्तर काळानंतर जी औद्योगिक क्रांती झाली आणि त्याच्यातून आपण रासायनिक घटक शेतीमध्ये वापरू लागलो, कारखानदारी वाढली, वाढलेल्या लोकसंख्येला अन्नधान्याचा पुरवठा करण्यासाठी, त्यांच्या गरजा भागविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक तंत्रज्ञानाचा वापर आपण करू लागलो आणि त्याच्यामुळे झालं काय तर हवा प्रदूषणामध्ये वरवर वाढ झालेली दिसून येते. म्हणून शासनाला हवा प्रदूषण कायदा करण्याची गरज भासली. कायदा लक्षात ठेवा मित्रांनो, 1981 हवा प्रदूषण कायदा किंवा हवा प्रदूषण नियमन किंवा नियंत्रण असं त्याला म्हटलेलं आहे. तर या कायद्यान्वये आपल्याला हवा प्रदूषणासाठी किंवा हवा प्रदूषण करण्यासाठी बंदी आहे. कुठलाही कारखाना आपण उभारत असतो किंवा वाहनं जी आपण वापरतोय तर त्या वाहनाचं सुद्धा वेळोवेळी आपण सर्व्हिसिंग केलं पाहिजे, त्याचं चेकअप केलं पाहिजे. त्याच पद्धतीने कारखान्यामध्ये आपण
हवा प्रदूषण कमी होणारी संयंत्रणा उभारणं आवश्यक आहे. ती यंत्रणा अपडेट असणं गरजेचं आहे किंवा त्याच्या चाचण्या घेणं गरजेचं आहे किंवा तसे प्रकल्प आपण उभारणं गरजेचं आहे. हल्ली आपण पाहतोच, कुठलाही प्रकल्प असू द्या, शासनानं ठरवून दिलेला आहे अगोदर झाडं लावा आणि मग तो प्रकल्प उभारा. ज्या अगोदर त्या ठिकाणचा जो परिसर आहे तो आपण डेव्हलप केला पाहिजे, झाडं लावली पाहिजेत आणि निश्चितच पुन्हा आपण तो प्रकल्प उभारला पाहिजे. ज्या गोष्टी आहेत तर त्या या कायद्यांमध्ये मोडतात. म्हणून आपण हा कायदा विचारात घेण्याची गरज आहे. तर या कायद्याचं उल्लंघन जर आपण केलं तर निश्चितच त्या ठिकाणी शिक्षा आपणाला होऊ शकते. जे फौजदारी खटला सुद्धा या ठिकाणी आपल्यावरती. मॅडम मी होय आलीत का तिथे? हा कोण येणार होतं ना सत्कारालाही? कोण काय? होय भेट होय भेट भेट झाली ती काय म्हणले नाही. होय आता लगेच बोलवले. होय 5 मिनिटं अर्धा तास होते. तर मित्रांनो, पुढचा मुद्दा आहे हवामान बदल. जे आपण पाहतोय वरवर हवामानामध्ये येतोय म्हणा 2च मिनिटात तास चालू. तर हवामानामध्ये मोठ्या प्रमाणावर हल्ली बदल झालेले दिसून येतात. आपण पाहतो त्सुनामीच्या लाटा असतील, भूकंप असतील किंवा ढगफुटी असेल, तर अशा ज्या काही वेगवेगळ्या पर्यावरणीय समस्या आहेत तर त्या समस्या ह्या हवामान बदलामुळे झालेल्या आहेत असं आपणाला म्हणता येईल. 2050पर्यंत आपलं जे जागतिक तापमान आहे ते 1.5 ते 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत त्याची निश्चितच वाढ आपणाला दिसून येईल. म्हणून हा धोका आपण लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. हवामान बदलाचा आपण विचार करण्याची गरज आहे आणि निश्चितच या हवामान बदलामुळं, या हवामानामध्ये झालेल्या विकृतीमुळं मानवी आरोग्य आणि पर्यावरण याच्यावरती सुद्धा निश्चितच दुष्परिणाम होतात. याचा आपण विचार करण्याची गरज आहे. म्हणून हे हवामान मानव आणि पर्यावरण याच्या दृष्टिकोनातून कसं अनुकूल राहील, कसं ते हेल्दी राहील याचा सुद्धा आपण या ठिकाणी विचार करण्याची गरज आहे मित्रांनो. तर आपण या ठिकाणी वायू प्रदूषणासाठी काही उपाययोजनाही करणं गरजेचं आहे. तर त्या उपाययोजनेचा आपण या ठिकाणी विचार करूया. जसं जळाऊ लाकूड, कोळसा, कचरा जाळण्यापासून आपण टाळलं पाहिजे. तसंच पुनर्वनीकरणाची जी काही ऊर्जा संसाधनं आहेत त्याचा वापर आपण केला पाहिजे. जे पुन्हा पुन्हा रिसायकलिंग होईल अशी ऊर्जा साधनं आपण वापरली पाहिजे, जेणेकरून वायू प्रदूषण होणार नाही. त्याच पद्धतीने भूतल जी पातळी आहे त्याच्यातील प्रदूषण कमी करण्यासाठी आपण कारखाने किंवा उद्योगधंद्याची जी काही धुराडा आहे, चिमणी आहे, ते आपण उंच बसवणं गरजेचं आहे. तसंच आपण वातावरण शुद्ध ठेवण्यासाठी वृक्षारोपणही केलं पाहिजे. तसंच प्रदूषित वायू शोषून घेतात म्हणून या पानावर तरंगणारे जे कण आहेत त्याचं सुद्धा निश्चितच त्याला चिकटतात, म्हणून आपण झाडांची लागवडही करणं आवश्यक आहे. तसंच सार्वजनिक प्रणाली जी आहे, सार्वजनिक वाहनं याचा वापर आपण केला पाहिजे. जर खाजगी वाहनं आपण वापरत असू त्याच्यामुळे वायू प्रदूषण होतं. म्हणून आपण या वायू प्रदूषणावरती हे उपाय करण्याची गरज आहे. त्यानंतर मित्रांनो, हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक दर्शविणारा तक्ता दिलेला आहे बघा. म्हणजे हवेची जी गुणवत्ता आहे त्याचं मूल्य आपण विचारात घ्यायचं आहे आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून ते मूल्य कसं आहे त्याचा आपण विचार या ठिकाणी करणार आहोत. तर हवेच्या गुणवत्तेचा जो निर्देशांक आहे किंवा मूल्य आहे ते 0 ते 50 असेल तर ती हवा आरोग्याच्या दृष्टिकोनातून चांगली आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, 0 ते 50 निर्देशांक असणारी हवा आरोग्यासाठी चांगली आहे. 51 ते 100 जर हवेचा निर्देशांक असेल तर ती हवा समाधानकारक आहे आणि 101 ते 200 एवढा हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक असेल तर मध्यम प्रदूषण आपल्याला दिसून येतं. 201 ते 300 एवढ्या प्रमाणात जर हवेची गुणवत्ता असेल किंवा त्याचा निर्देशांक असेल तर निश्चितच ती हवा खराब असते. 301 ते 400 एवढ्या प्रमाणात जर हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक असेल तर ती हवा अगदी खराब असते आणि 401 ते 500 एवढ्या प्रमाणात जर या हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक असेल तर तीव्र प्रदूषित झालेली हवा आहे असं आपल्याला म्हणता येईल आणि अशी हवा निश्चितच आरोग्यासाठी घातक ठरू शकते. तर त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का असा एक मुद्दा आहे.
तर हे सुद्धा आपल्याला माहीत होण्याची गरज आहे. पहिला मुद्दा आहे, भारतभर वातावरणीय हवा गुणवत्ता देखरेखीची स्थापना झाली पाहिजे. तसंच पर्यावरण संरक्षण अधिनियमांतर्गत वातावरणाच्या हवेच्या गुणवत्तेच्या मानांकनाची अधिसूचना आपल्याला असणं आवश्यक आहे. 1990 ते 91, 1996, 1998, 2000 आणि 2001 यासाठी वाहनांच्या उत्सर्जनाच्या नियमांची अधिसूचनाही या ठिकाणी आपणाला माहीत असणं आवश्यक आहे. तसंच पेट्रोलमधून शिसे काढून इंधन गुणवत्ता सुधारणे, डिझेलमधील सल्फर कमी करणे, गॅसोलिनमधील बेन्झिन कमी करणे, पेट्रोल व डिझेलमध्ये इथेनॉलचा समावेश करणे, तसंच CNG, LPG, हायब्रिड आणि इलेक्ट्रिक सारख्या पर्यायी साधनावर चालणाऱ्या वाहनाच्या वापराबाबत जागृती करणे आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारणे. त्याच पद्धतीने मोठे प्रदूषण करणारे जे काही व्यवसाय आहेत तर ते व्यवसाय एकदाच चालू न करता टप्प्याटप्प्यानं त्याची कामं आपण हाती घेणं आवश्यक आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे जनजागृतीची मोहीम जर आपण राबवली तर निश्चितच हवेची गुणवत्ता आपल्याला सुधारता येईल किंवा हवा प्रदूषण आपल्याला कमी करता येईल. तर मित्रांनो, त्यानंतरचा मुद्दा आहे, हे करा आणि हे करू नका, अशा काही बाबी दिलेल्या आहेत आपल्याला. तर निश्चितच हवा प्रदूषणासाठी आपण या दोन्ही बाबी विचारात घेणं गरजेचं आहे. मग काय करायचं आहे ते आपण सुरुवातीला बघूया. तर कामावर जाताना चालत अथवा सायकलने आपण गेलं पाहिजे. हल्ली पाहतो हा ट्रेंड येत आहे विद्यार्थ्यांनो. हल्ली अनेक लोक सायकलचा वापर करतात. अनेक शहरामध्ये सायकल रॅली म्हणा किंवा सायकल स्टँड या ठिकाणी उभारले जातात. ज्या ठिकाणी आपल्याला सायकलीची आवश्यकता आहे तिथून आपण सायकल घेऊन जिथं आपल्याला जायचं आहे तिथे ती सायकल आपण सोडू शकतो. जशा या ठिकाणी सायकलची स्टॉप म्हणूया किंवा अशी सायकलची सुविधा अनेक शहरामध्ये करून दिलेली आहे. ग्रीन व्हॅली म्हणतो आपण किंवा ग्रीन सिटी म्हणतो. म्हणजे त्या अंतर्गत असे अनेक उपक्रम राबविले जातात. म्हणजे सायकलचा वापर आपण केला पाहिजे. तसंच शक्य असेल तर सार्वजनिक वाहतूक प्रणालीचा आपण अवलंब केला पाहिजे. जी सार्वजनिक वाहनं आहेत त्याचा वापर केला तर निश्चितच वायू प्रदूषण कमी होईल. नाहीतर एक माणूस त्याला एक गाडी. आपण पाहतो हल्ली अनेक घरामध्ये माणसं कमी आणि गाड्या जास्त असतात. जे हे चाललेलं आहे काय याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. म्हणून सार्वजनिक वाहनांचा आपण वापर केला पाहिजे. तसंच कारपूल 2 अथवा 4 जण एकत्र मोटारीने आपण जाऊ शकतो. तसंच अधिकृत चाचणी केंद्रामधून प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र आपण मिळवणं गरजेचं आहे. तसंच वाहनांचे इंधन फिल्टर साफ ठेवले पाहिजेत. त्यामुळे इंधनाची बचत होऊ शकते. तसंच मानकानुसार सुचवल्याप्रमाणे टायरमधील हवेचा दाब आपण योग्य ठेवणं गरजेचं आहे आणि जैवइंधनाचाही वापर आपण करण्याची आवश्यकता आहे. त्यानंतर मित्रांनो, काय करायचं नाही किंवा काय टाळायचं वायू प्रदूषण कमी होण्यासाठी त्या बाबी आपण या ठिकाणी विचारत घेऊया. पहिली बाब आहे, स्वतःच्या खाजगी वाहनांचा अतिवापर आपण टाळायचा आहे. जी स्वतःकडे असणाऱ्या गाड्या, जी वाहनं आहेत ती विनाकारण फिरवायची नाहीत. त्यांचा वापर आपण कमी करणं आवश्यक आहे. तसंच रहदारीचे रस्ते आणि गर्दीच्या वेळी आपण प्रवास टाळायचा आहे. कारण काय होतं, रहदारीच्या वेळी सगळीच एकदम बाहेर निघतात, ट्रॅफिक जाम होतं, त्याच्यामुळे वायू प्रदूषण होतं, इंधन जळतं, अशा आणि ट्रॅफिकच्या समस्या उद्भवतात आणि निश्चितच आपल्याला धोके संभवू शकतात. म्हणून आपण रहदारीचे रस्ते, गर्दीच्या वेळा विचारात घेऊन प्रवास करणं आवश्यक आहे. त्याच पद्धतीने सिग्नलला 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ इंजिन चालू ठेवणं आपण टाळलं पाहिजे. जिथं सिग्नल पडतो तिथं तशाच गाड्या चालू असतात आपल्या. भले बटन स्टार्ट असली तरी आपण त्या गाड्या बंदच करत नाहीत. ही जी विकृती आहे किंवा ही जी आपली मानसिकता आहे ही किंवा आपलं जे वागणं आहे आपण बदललं पाहिजे. जिथं सिग्नल पडतो तिथं गाड्या आपण बंद केल्या पाहिजेत. तरीसुद्धा आपल्याला वायू प्रदूषण कमी करता येतं. तसंच क्लच पॅडलचा पाय ठेवण्यासाठी आपण वापर केला पाहिजे. क्लचचा आपण वापर केला पाहिजे जेणेकरून इंधनाची बचत होईल आणि शिसेयुक्त पेट्रोलचा वापर आपण टाळण्याची आवश्यकता आहे. कारण त्या शिसेयुक्त पेट्रोलमुळं हवेचं प्रदूषण होतं, हवेमध्ये शिसा मिसळतं, त्याचा वातावरणावरती, मानवी आरोग्यावरती आणि इतर प्राणी, पशु, पक्षी म्हणजे सजीवावरती किंवा जैवविविधतेवरती परिणाम झालेला दिसून येतो. तर या पद्धतीने आपण काय करायचं आणि वायू प्रदूषण कमी करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे आणि तसंच काय टाळलं पाहिजे याचा विचार आपण केलेला आहे. तर मित्रांनो, आज आपण या ठिकाणी थांबूया. तर आज आपण वायू प्रदूषणाचे परिणाम बघितले, जसं प्रदूषक, मानवी आरोग्यावर होणारे परिणाम आणि पर्यावरणावर होणारे परिणाम. त्यानंतर आपण हवेच्या
गुणवत्तेचे निर्देशांक पाहिले 0.50 ते 401 ते 500 पर्यंत असे वेगवेगळे निर्देशांक आहेत आणि त्याच्यामुळे ती हवा कशी ठरते, चांगली, मध्यम, प्रदूषित, अतिप्रदूषित, म्हणजे हाही आपण घटक अभ्यासलेला आहे. त्यानंतर वायू प्रदूषणावरती करावयाच्या उपाययोजना आपण बघितलेल्या आहेत आणि कुठल्या गोष्टी करायच्या वायू प्रदूषण टाळण्यासाठी आणि वायू प्रदूषण कमी होण्यासाठी कुठल्या गोष्टी आपण टाळायच्या, जे या बाबीचा आपण विचार केलेला आहे. तसंच हवा प्रदूषण नियंत्रण कायदा आपण थोडक्यात बघितलेला आहे आणि हवामान बदल ही संकल्पना आपण पाहिलेली आहे. तर राहिलेला भाग आपण विद्यार्थी मित्रांनो पुढील तासाला घेऊया. धन्यवाद.